नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज माझा यूट्यूबवरील व्हिडिओ बनवण्याचा हा पहिलाच दिवस आणि आज मी तुमच्यासाठी खास स्पेशल आरी वर्कचं ट्रेनिंग घेऊन आली आहे आणि ते सुद्धा संपूर्णतः फ्री। काय विश्वास नाही बसत? हो, अगदी खरं आहे। मी आपणा सर्वांसाठी आरी वर्कचे क्लास पूर्णतः फ्री घेणार आहे। मग आहात शिकण्यासाठी तयार? मग आरी वर्कचं सामान मटेरियल आपल्याला कोणतं यूज करावं लागतं, कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे ते जाणून घेण्याची सुद्धा तुमची इच्छा असेल ना? चला तर मग आरी वर्कसाठी कोणत्या मटेरियलची आवश्यकता आहे ते आपण जाणून घेऊयात। तर मैत्रिणींनो, आपल्याला जर एम्ब्रॉयडरी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची असते सुई आणि धागा। तर एम्ब्रॉयडरी करण्यासाठी आपल्याला या प्रकारची सुई आणि हा डोली धागा आपल्याला लागणार आहेत। तर तुम्ही बघू शकता, मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर घेतलेले आहेत डोली धाग्यामधले। अशा तुम्ही वेगवेगळे यांचा वापर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि डिझाईन करण्यासाठी होतो। पानांसाठी आपल्याला हिरवा रंग लागणार, तर फुलांसाठी आपल्याला गुलाबी, लाल अशा प्रकारचे रंग लागणार। तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला हे रंग उपयोगामध्ये येतील। त्यानंतर आरी वर्कसाठी आपल्याला या दोन सुयांची मदत लागणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, ही जी सुई आहे तर ही बीड्स वर्क करण्यासाठी आपल्याला उपयोगात येणार आहे। यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मण्यांचा वापर करून आपल्याला आरी वर्क करण्यास मदत होईल। आणि आपण इथे बघू शकतो की ही तुलिप नावाची जी सुई आहे ही 24 नंबरची आहे आणि ती आपण आरी वर्क करण्यासाठी तिचा आपण वापर करतो। आरी वर्क करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा जरी थ्रेड आहे, याचा आपण उपयोग आरी वर्क करण्यासाठी करतो। त्यानंतर हे कटर, या कटरचा उपयोग आपल्याला धागा कट करण्यासाठी किंवा कापड कट करण्यासाठी होतो। तुम्ही इथे बघू शकता, रेशीम धाग्यांचे हे वेगवेगळे कलर आहेत, ते आपण एम्ब्रॉयडरी करण्यासाठी त्यांचा वापर करणार आहोत। तसेच आता जरीच्या धाग्यांमध्ये फक्त गोल्डन कलर हा राहिलेला नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे जरी थ्रेड आलेले आहेत। आपण या वेगवेगळ्या धाग्यांचा उपयोग करून एम्ब्रॉयडरी बनवू शकतो किंवा आरी वर्कही करू शकतो। आता मी तुम्हाला मण्यांची माहिती देत आहे। तुम्ही इथे बघू शकता, हे शुगर बीड्स आहेत, एकदम गोल साईजचे 0 नंबरचे मणी आहेत। त्यानंतर हे शुगर बीड्स, हे चौकोनी दिसतात थोडेसे दिसायला आणि हे एकदम गोलाकार आकारामध्ये असतात। त्यानंतर तुम्ही बघू शकता, हे 2 नंबरचे मणी आहेत, हे राईस मणी आहेत। तुम्ही बघू शकता, हे जवळ घेऊन यांना राईस मणी म्हणतात। त्यानंतर हे 5 नंबरचे मणी, आपण ह्या सगळ्या मण्यांचा उपयोग करून वेगवेगळ्या डिझाईन बनवणार आहोत। हे बघा, कट पाईप गोल्डन कलरमध्ये आहेत, तर वेगवेगळ्या कलरमध्ये कट पाईप भेटतात। तर मी इथे गुलाबी कलरचे सुद्धा कट पाईप आणलेले आहेत। हे शुगर बीड्समध्ये आपल्याला वेगवेगळे कलर मिळतात। हा हिरव्या रंगाचा, हे बघा मोरपंखी कलरचे शुगर बीड्स मी इथे आणलेले आहेत। आपल्याला मोर बनवण्यासाठी याचा खूप सुंदर उपयोग होतो, खूप छान पद्धतीने याचा वापर केला जातो। त्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे हिरव्या कलरचे मणी आणलेले आहेत, तसेच गुलाबी कलरचे मणी आणलेले आहेत। खूप सुंदर प्रकारचे मणी बाजारामध्ये मिळतात, परंतु आपल्याला ज्यांचा उपयोग आहे असेच आपण कलर वापरण्यास घेणार आहोत। तर तुम्ही अजून बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन आहेत, वेगवेगळ्या कलरचे। इथे पानाच्या आकाराचे कुंदन आहेत, गोल आकाराचे कुंदन घेतलेले आहेत। आपल्याला जशा आकारात पाहिजे तशा आकारातले कुंदन आपल्याला उपलब्ध असतात, लहान मोठे। आपल्याला जसे डिझाईन बनवायचं असेल तसे आपण कुंदन घेऊ शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता की फॅब्रिक ग्लू आपल्याला आरी वर्कसाठी लागणार आहे। ह्या फॅब्रिक ग्लूचा उपयोग आपल्याला कुंदन वगैरे चिटकवण्यासाठी किंवा डायमंडची लेस वगैरे चिटकवण्यासाठी होतो। हे दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही कोणताही ग्लू वापरू शकता। तसेच मग आपण त्याच्यासाठी ही डायमंडची लेस बघूया। तुम्ही इथे बघू शकता, ही व्हाईट कलरची डायमंडची लेस आहे, खूप सुंदर याने डिझाईनला लुक येतो। ही जेव्हा आपण आरी वर्कच्या ब्लाऊजमध्ये आपण ही डायमंडची लेस वापरून डिझाईन बनवतो तेव्हा खूप सुंदर लुक त्या डिझाईनला येतो आणि खूप उठून दिसते डिझाईन। ही
त्यातलीच ही येलो कलरची डायमंडची लेस आहे, ही सुद्धा आपण त्यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे टिकली आहे. आपण आपल्या क्लासेसमध्ये टिकली वर्कसुद्धा घेणार आहोत, त्यामुळे या टिकलीचा वापर आपल्याला त्यामध्ये आरी वर्कच्या ब्लाऊजमध्ये डिझाईन करण्यासाठी या टिकल्यांचा सुद्धा उपयोग होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता मी 2 प्रकारची जरदोसी आणलेली आहे, एक सिल्वर कलरची आणि एक गोल्डन कलरची. या दोनही जरदोसींचा उपयोग आपल्याला जरदोसी वर्कमध्ये करण्यात येणार आहे आणि मी तुम्हाला या क्लासेसमध्ये जरदोसी वर्क कसं करायचं ते सुद्धा सांगणार आहे. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आपल्या चॅनलला लाईक करण्याचं आणि सबस्क्राईब करण्याचं काम करा. मी तुम्हाला सर्वांना खूप छान पद्धतीने आरी वर्कचे क्लासेस शिकवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजला लावण्यासाठी लटकन आपल्याकडे आहेत. आपण ते कशा पद्धतीने ब्लाऊजला लावायचे ते सगळं आपण बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता सिल्वर कलर, हे बघा, हे अशा प्रकारचे मोती आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. या मोत्यांचा वापर आपण आरी वर्कसाठी करणार आहोत. हे बघा, गोल, चौकोनी आणि कापण्यांच्या आकारामध्ये आपल्याकडं मिरर आणि टिकल्या उपलब्ध आहेत. आपण यांचा वापर करून खूप सुंदर असं मिरर वर्क करणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता हे फॅब्रिक कलर्स आहेत आणि यांचा वापर करून आपण सुंदर असं फॅब्रिक पेंटिंगसुद्धा आपल्या क्लासेसमध्ये शिकणार आहोत. आरी वर्क करण्यासाठी आरी वर्कचा आपण जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो तेव्हा डिझाईन आधी करावी लागते. त्यासाठी आपल्याला या ट्रेस पेपरचा उपयोग होणार आहे. तसंच ते डिझाईन छापण्यासाठी आपल्याला कार्बन पेपरचा उपयोग होणार आहे. त्यासाठी आपल्याला येलो कलरचा कार्बन पेपरचा वापर करावा लागतो. तसेच आपण जेव्हा लोडिंगची डिझाईन करतो आरी वर्कमध्ये 3Dचा लुक येण्यासाठी या पायपिंगच्या धाग्याचा सुद्धा उपयोग केला जातो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आरी वर्क करण्यासाठी या लोखंडी स्टँडची गरज आहे आणि त्यासोबतच या लाकडी रिंगची सुद्धा आपल्याला त्यासाठी आवश्यकता आहे. आणि आपल्याला अशा एका कापडाची त्यासाठी आवश्यकता पडणार आहे, जेणेकरून आपण त्यावर सुंदर असं वर्क करू शकतो.